नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओत. ज्या पर्वतावर देवांची पावलं उमटली आहेत, जिथे हजारो वर्षांची तपश्चर्या आणि श्रद्धा आजही जिवंत आहे. आज मी उभा आहे गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत गिरनार या ठिकाणी. गिरनार म्हणजे फक्त ट्रेकिंग नाही, गिरनार म्हणजे भक्ती, शक्ती आणि अध्यात्माची एक जिवंत अनुभूती. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे गिरनारचा एक आधुनिक चमत्कार, गिरनार रोपवे म्हणजेच उडण खटोला, जो काही मिनिटातच तुम्हाला त्या पवित्र शिखरांपर्यंत पोहोचवतो. पूर्वी गिरनारला जायचं म्हणजे 10,000 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागत. वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास खूप कठीण होता. म्हणूनच गुजरात सरकारने आणि तिथल्या कंपनीने हा अत्याधुनिक गिरनार रोपवे प्रकल्प सुरू केला. हा रोपवे म्हणजे श्रद्धेला दिलेली आधुनिक सोय आहे. तिकीट तुम्ही ऑनलाईन किंवा थेट काउंटरवरून घेऊ शकता. तिकिटाचे साधारण दर आहेत 700 रुपये प्रति व्यक्ती. जर तुम्हाला वन वे तिकीट काढायचं असेल तर त्याचे दर आहेत 400 रुपये प्रति व्यक्ती. रोपवेच्या टायमिंगचं बघायचं झालं तर रोपवे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतो. जसं जसं उडण खटोला पुढे सरकत जातो तसं संपूर्ण जुनागड शहर, जंगल, पर्वतरांगा, मंदिराचे घुमट हळूहळू आपल्या डोळ्यासमोर उलगडत जातात. हा प्रवास 6 ते 8 मिनिटांचा असला तरी तो आयुष्यभर लक्षात राहणारा असतो. रोपवे तुम्हाला थेट अंबाजी माता मंदिरापर्यंत सोडतो. इथून पुढे काही अंतर पायी आहे, पण तो प्रवास शक्यतो सोपा, शांत आणि सुंदर आहे. इथे वातावरण इतकं शांत आहे की आपोआपच डोळे बंद होऊन मन शांत होतं. सकाळी लवकर या. पावसाळ्यात रोपवे बंद असू शकतो. हलकी बॅग, पाणी आणि आरामदायक चप्पल वापरा. वयोवृद्धांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. मित्रांनो, गिरनारला जाणं म्हणजे फक्त दर्शनच नाही, तो एक आध्यात्मिक अनुभव आहे. आणि गिरनार रोपवेमुळे हा अनुभव आता सर्वांसाठी सोपा झाला आहे. गिरनार हे हजारो वर्षांपासूनच तपश्चर्या, साधना आणि दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. पण 10,000 पायऱ्या असल्यामुळे वृद्ध लोक, महिला, लहान मुले, आजारी लोक यांना दर्शन मिळणे खूप कठीण जायचं. म्हणूनच श्रद्धा सर्वांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा रोपवे प्रकल्प सुरू करण्यात आला. हा फक्त टुरिस्ट प्रोजेक्ट नाही, तर हा स्पिरिच्युअल ॲक्सेसिबिलिटी प्रोजेक्ट आहे. हा रोपवे उषा इन्फ्रा लिमिटेड या भारतातील आघाडीच्या रोपवे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तयार केलेला आहे. हीच कंपनी वैष्णवदेवी, हेमकुंड, मथुरा इत्यादी ठिकाणी रोपवे चालवते. म्हणजे सेफ्टी आणि एक्सपिरियन्स दोन्ही नॅशनल लेवल स्टँडर्ड आहेत. गिरनार रोपवे हा मोनोकेबल गोंडला सिस्टीम आहे. याचा अर्थ एकाच मजबूत स्टील केबलवर केबिन चालतात. केबिन पूर्णपणे ऑटोमॅटिक कम्प्युटर कंट्रोल असतात. प्रत्येक 15-20 सेकंदात एक केबिन म्हणजेच उडण खटोला सुटतो. हाय विंड सेन्सर सिस्टीम आहे. वारा वाढला तर सिस्टीम आपोआप स्लो स्टॉप होते. इमर्जन्सी पॉवर बॅकअप आहे. लाईट गेली तर सिस्टीम बंद पडत नाही. पूर्वी गिरनार चढायला 4 ते 6 तास लागत. आता रोपवेमुळे 6 ते 8 मिनिटात अंबाजीपर्यंत पोहोचता येतं. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती आवडली असेल.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही गिरनारला जाणार असाल किंवा गिरनारला जाऊन आला असाल तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि जर तुमच्या माहितीतलं कोणी गिरनारला जाणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा. धन्यवाद.